हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही कशा आहात? आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 39 बघणार आहोत. तर आजचा पेपरचा अ, क्रम असणार आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी आणि ओल्ड क्वेश्चन पेपर. तर आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरतीचा पेपर अचीव करणे. म्हणजे आपल्याला रिटर्नच्या पेपरमध्ये 80+ मार्क आणायचे. तरी पण सगळ्यांनी काळजीपूर्वक पूर्ण व्हिडिओ बघावा, तेव्हाच तुम्हाला प्रश्नांचे उत्तर आणि प्रश्न कशा कशा प्रकारचे येतात ते माहीत होते. पहिला प्रश्न आहे, ग्रे हाऊंडन्स हे विशेष पोलीस दल कोणत्या राज्याशी संबंधित आहे? छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व झारखंड. ग्रे हाऊंडन्स हे कशा कोणत्या विशेष पोलीस दल आहे? आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी. हा पोलीस भरतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणसाल सर पोलीस भरतीला कधी विचारला गेलेला आहे? तर ते पण मी तुम्हाला सांगतो कधी कधी विचारला गेला. त्याच्याबद्दल प्रश्न पण मी रिलेटेड सांगतो. तो 2024च्या भरतीमध्ये कधी कधी विचारला होता? गोंदिया. गोंदिया, परत औरंगाबाद, पुणे, नंतर मुंबई. नवी मुंबई SRPF ला विचारला होता. आणि एक कुडसगाव नगर. या 2023 आणि 24 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आता आंध्र प्रदेश हे कसं आहे, नक्षलवादी लोकांसाठी केलेलं एक ग्रे हाऊंडन्स हे विशेष पोलीस दलातील राज्याशी आंध्र प्रदेश राज्याने केलेलं बनवलेलं एक पद आहे. तर पुढचा प्रश्न, C-60 फोर्स हे नक्षलविरोधी विशेष दल कोणत्या राज्यात स्थापन झाले? ऑप्शन आहे महाराष्ट्र, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश. काय? ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. C-60 फोर्स. आंध्र प्रदेशचं कोणतं होतं? ग्रेड हाऊंड्स. चला पुढचा प्रश्न, कॉब्रो कमांडो बटालियन फोर्स रिझोल्युशन ॲक्शन कोणत्या दलाच्या विशेष नक्षलविरोधी गट आहे? CRPF, BSF, ITBP आणि CISF. कोणता आहे? CRPFचा आहे. ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. जॅग्वार फोर्स हे नक्षलविरोधी दल कोणत्या राज्यात कार्यरत आहे? जॅग्वार पाहिजे. जॅग्वार फोर्स. ऑप्शन आहे झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड. कुठलं आहे? झारखंड. ऑप्शन क्रमांक ए झारखंड. आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल सर आता तुम्ही मला एवढे फोर्स सांगितले, अजून एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की योग्य जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा. आता पहिला ऑप्शन राहील, आता मी तुम्हाला योग्य जोडी सांगतो. ग्रे हाऊंडन्स,
कोणत्या राज्याची आहे? आंध्र प्रदेशची. महाराष्ट्राचं कोणतं आहे? C-60 फोर्स. कोब्रा कमांडो. CRPF. चौथा जाग्वार फोर्स, झारखंड. हे काय? व्हेरी व्हेरी IMP. जर तुम्हाला नक्षलवादी विरोधात जर तुम्ही ते केला, गोंदिया, गडचिरोली किंवा छत्तीसगड साईडच्या किंवा आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी हा प्रश्न योग्य जोडी ओळखा. ग्रे हाऊस हा आंध्र प्रदेशचा आहे, C-60 फोर्स महाराष्ट्राचा आहे, कॉब्रा कमांडो CRPFचा आहे, जाग्वार फोर्स झारखंडचा आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. ऑपरेशन मुस्कान हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? ए. नक्षलवाद नियंत्रण, हरवलेल्या मुलांचा शोध व पुनर्वसन, दहशतवाद विरोधी कारवाई आणि भ्रष्टाचार विरोधी मोहीम. कशाच्या संबंधित आहे? हरवलेल्या मुलांचं शोध व पुनर्वसन. ऑप्शन क्रमांक बी. आता हे कसं, ऑपरेशन मुस्कान म्हणजे ऑपरेशन मुस्कान म्हणजे एक चेहऱ्यावर हसू पाहिजे, तर त्याची लिंक कशी लावणार आहे आपण? लहान मुले हे देवाघरचे फुले असतात. फुले असतात. तर जे मुलं हरवलेले त्यांचा शोध किंवा पुनर्वसन झालं तर त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल राहणार आहे किंवा जी मुस्कान राहणार आहे, त्याच्यावरून काय केलं? ऑपरेशन मुस्कान हे नाव पडलं त्याला. समजलं? आता ऑपरेशन मुस्कान ही मोहीम कोणत्या मंत्रालयाच्या पुढाकाराने राबवण्यात आली? गृह मंत्रालय, महिला बाल विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय. कोणत्या ना? गृह मंत्रालय. ऑप्शन क्रमांक ए. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत कोणत्या मुलांना शोधले जाते? शाळेत जाणारी मुले, हरवली व रस्त्यावर राहणारी व तस्करीत अडकलेली मुले, फक्त अनाथ मुले, फक्त ग्रामीण भागातील मुले. तर मी तुम्हाला ऑपरेशन मुस्कान बोललो होतो, तर हरवलेली किंवा पुनर्वसन करणारे, हरवलेली आणि रस्त्यावर राहणारी किंवा तस्करीत अडकलेली मुलं. ऑप्शन क्रमांक बी याचा आन्सर राहणार आहे. ऑपरेशन मुस्कानचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी सुरू केला किंवा करण्यात आला? 2005, 2010, 2015, 2020. कधी सुरू केला? 2015. ऑप्शन क्रमांक सी. ऑपरेशन मुस्कान मध्ये पोलिसांसोबत कोणत्या संस्था सहकार्य करतात? रेल्वे, महिला व बाल विकास विभाग आणि स्वयंसेवी संस्था, केवळ न्यायालय, केवळ सैन्य दल, केवळ स्थानिक मंडळ. पण ऑपरेशन मुस्कानमध्ये पोलिसांसोबत कोणत्या संस्था कार्य करतात? रेल्वे विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि स्वयंसेवी संस्था. ऑप्शन क्रमांक ए याचा आन्सर आहे. पुढचा. भारतीय राज्यघटनेनुसार कायदा व सुव्यवस्था ही जबाबदारी कोणाची आहे? केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र व राज्य दोन्ही, आणि न्यायपालिका. आता काय विचारलं त्यांनी? कायदा आणि सुव्यवस्था. कायदा सुव्यवस्था कोणाच्या हातात येते? राज्य सरकारच्या. ऑप्शन क्रमांक बी. पोलीस हा विशेष कोणत्या यादीत नमूद केला आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, विशेष सूची. आता संविधानाच्या 3 सूच्या आहेत. आणि एक केंद्र सूची म्हणजे युनियन सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्राचे जेवढे टॉपिक्स आहेत त्याच्यावर केंद्र
त्याच्यावर कायदा बनवाल. राज्याचे जेवढे विषय आहे त्याच्यावर राज्य कायदा कर. समवर्तीमध्ये केंद्र कायदा कर. आणि जे आणखी एक विशेष आहे म्हणजे एक नवीन, आता सायबर हा एक नवीन आलेला आहे, त्याच्यावर केंद्र काम करेल असं. मग आपला पोलीस हा विषय कोणत्या यादीत आहे? राज्य सूचीत आहे. ऑप्शन क्रमांक बी. राज्य सूचीतील कोणत्या एंट्रीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे पब्लिक ऑर्डर नमूद केलेली आहे? एंट्री नंबर 1, एंट्री नंबर 2, एंट्री नंबर 5 आणि एंट्री नंबर 10. कोणत्यामध्ये केलेली आहे सार्वजनिक सुव्यवस्था? एंट्री नंबर 1, ऑप्शन क्रमांक ए. भारतीय राज्यघटनेत पोलीस हा विषय कोणत्या एंट्रीमध्ये समाविष्ट आहे? एंट्री 1, एंट्री 2, एंट्री 3, एंट्री 4. कशात आहे? एंट्री 2, ऑप्शन क्रमांक बी, एंट्री 2. कायद्याची अंमलबजावणी व गुन्हेगारी नियंत्रण व सुव्यवस्था राखणे यासाठी मुख्य जबाबदारी कोणत्या घटकावर आहे? सर्वोच्च न्यायालय, संसद, राज्य सरकार व त्यांचा पोलीस विभाग आणि राष्ट्रपती. कोणावर आहे? राज्य सरकार व त्यांचा पोलीस विभाग, ऑप्शन क्रमांक सी. खालीलपैकी योग्य पदक्रम कोणता? पोलीस शिपाई, हेड कॉन्स्टेबल, एसआय, एसआय. हा पहिला क्रम झाला. दुसरा क्रम पोलीस शिपाई, एसआय, हेड कॉन्स्टेबल, एसआय. पोलीस शिपाई, एसआय, हेड कॉन्स्टेबल, एसआय. कोणता आहे? पोलीस शिपाईच्या वरचं पद कोणतं आहे? मी तुम्हाला लेक्चर नाही म्हणताय, पेपर क्रमांक 37 मध्ये पूर्ण पोलीस विभागाची पोलीस शिपायापासून तर पोलीस शिपाई हे सगळ्यात खालचं आहे, त्याच्यावरचं सगळ्यात वरचं कोणतं? डीजीपी. डीजीपी कोणाला रिपोर्ट पडतो? गृहमंत्र्याला. ही तुम्हाला रँक सांगितली होती सगळ्यांच्या. ते 37 नंबरचं लेक्चर बघा, तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील. आता या प्रश्नाकडे वळूया. आता पोलीस शिपायाच्या वरती ज्यावेळेस तुम्ही पोलीस शिपाई बनशाल त्यावेळेस तुम्हाला बढोतरी होऊन तुम्ही काय बनू शकतात? हेड कॉन्स्टेबल. हेड कॉन्स्टेबल नंतर एसआय. एसआय हा तुम्ही ज्यावेळेस MPSC ग्रुप बी चा पेपर जर पास झाले पोलीसचा, त्यावेळेस तुमची एसआय म्हणून निवड होती, PSI म्हणून. पण तुम्ही जे स्टार्टिंगला जे काही काम करता ते ASI म्हणून करता, एक असिस्टंट म्हणून काम करता एसआयचं. तिसरी पोस्ट काय झाली? एसआय आणि नंतर एसआय. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. आता पुढचा तोच प्रश्न आहे. योग्य पदक्रम. पहिलं पद आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. पोलीस शिपाई, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक उपनिरीक्षक. आता परत तुम्हाला आपल्या पोलीस भरतीनुसार पहिलं सगळ्यात शेवटचं कोणतं? पोलीस शिपाई. त्याच्यावर कोणतं येणार तुम्हाला सांगितलं? दुसरं हेड कॉन्स्टेबल. आता हेड कॉन्स्टेबल नंतर तिसरं कोणतं आहे? आताच मागचा प्रश्न आपण बघितला, सहाय्यक उपनिरीक्षक म्हणजे एसआय. आणि चौथं कोणतं आहे? एसआय. त्याला आपण एसआय म्हणतो, याला ASI म्हणतो. याचा मराठीतला मिनिंगचा प्रश्न बनवला गेला आहे. परत याला काय म्हणणार आपण? उपनिरीक्षक. आता असा रोल कोणता? 1, 2, 3, 4. म्हणजे आता याच्यानुसार काय क्रम तयार होईल आपला? असा क्रम पाहिजे आपल्याला. पहिलं कोणतं? पोलीस शिपाई. दुसरं कोणतं? हेड कॉन्स्टेबल म्हणजे 3 नंबर. चौथा कोणता? सहाय्यक उपनिरीक्षक. पाचवा उपनिरीक्षक. पाचवा नाही, तो आपला दुसरा आहे, सॉरी. 1, 3, 4, 2. 1, 3, 4, 2. ऑप्शन क्रमांक ए हे याचं उत्तर. पुढचा पण तसाच प्रश्न आहे. खालीलप्रमाणे योग्य क्रम लावा. DGP, IGP, SP आणि DIG. आता सगळ्यात वरचं पोस्ट काय असतं सांगितलं तुम्हाला? DGP.
डीजीपीच्या खाली कोण येणार आहे आपला आता डीजीपी पहिलं पोस्ट आहे, तर आपले बी ऑप्शन गेला आणि डी ऑप्शन हा कॅन्सल झाला. आपल्याला पहिला आणि तिसऱ्यामध्ये उत्तर सापडायचं. डीजीपी नंतर कोण येणार आहे? त्याचा असिस्टंट येणार आहे आयजी, म्हणजे आयजीपी. आयजी हा 2 नंबर, म्हणजे हा 3 नंबर आहे गेला, ऑप्शन क्रमांक ए. बरोबर. तुम्हाला वरच्या 3-4 पोस्ट माहीत पाहिजे, खालच्या 3-4 पोस्ट माहीत पाहिजे, तर तुम्हाला या टोटल किती 15 पोस्ट आहे रँक वाईज. जर त्या पोस्ट माहीत असत, खाल्ल्या 5 वरच्या 5, तर तुम्ही आन्सर आरामात सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा बी तसाच आहे. अयोग्य पद क्रमांक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक. आता हा खालून क्रम, आपल्या खालून क्रम लावायचा आहे. पहिला कोण? एसआय. तुम्हाला एसआय पर्यंत सांगितलं होतं. एसआय नंतर कोण होणार? तुम्ही पीआय होणार. पीआय नंतर काय होणार? डीवायएसपी. आणि मग डीवायएसपीच्या वरती कोणती पोस्ट राहणार आहे? एसपी. आहे असा क्रम. एसआय किती? 2 नंबर. पीआय किती? 1 नंबर आहे. डीवायएसपी 4 नंबर आहे. एसपी किती आहे? 3 नंबर आहे. 2 1 4 3. ऑप्शन क्रमांक ए. आता वरून खालपर्यंत, आता वरून यायचं खालपर्यंत योग्य क्रम लावायचा आहे, म्हणजे वरची पोस्ट. आता पहिली सगळ्यात पोस्ट ही डीआयजी. डीआयजी राहणार आहे का? डीआयजीच्या वरती अजून एखादी पोस्ट आहे असिस्टंट. डीजीपीचा असिस्टंट, त्याच्यावरती डीजीपी, मग त्याच्या खाली डीआयजी, अशा पोस्टी. तर मग याचा मला क्रम सांगा तुम्ही. पहिली कोणती येणार आहे? ॲडिशनल डीजीपी. हा पहिला म्हणल्यावर सी आणि डी गेला. दुसरा कोणता येणार आहे? डीआयजी, म्हणजे 3 नंबर. हा ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे तुमचा, ए चुकीचा आहे. आता पोस्ट कशी येणार? ॲडिशनल डीजीपी, त्याच्यानंतर डीआयजी, नंतर त्याच्यानंतर सुपरिटेंडंट पोलीस, नंतर त्याच्या खाली एसपी. आता योग्य क्रम आणखीन: हेड कॉन्स्टेबल, डीजीपी, एसआय, एसआय. आता हा चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे डायरेक्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल पहिला राहील, त्यामुळे हा गेला, हा गेला. त्याच्यानंतर कोणता येणार आहे? एसआय मी तुम्हाला बोललो, म्हणजे 1 3. हा येणार आहे ऑप्शन क्रमांक ए. याचा आन्सर राहणार आहे हेड कॉन्स्टेबल, नंतर एसआय, नंतर एसआय, नंतर डायरेक्ट सगळ्यामधल्या पोस्ट किती 12 पोस्ट काढून डायरेक्ट डीजीपीची पोस्ट. ओके, असा क्रम येणार आहे. चला पुढचा, मॉको हा कायदा कोणत्या वर्षी महाराष्ट्रात लागू केला? 1995, 1999, 2001, 2005. कधी लागू केला? 1999. ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो, हे सगळे क्वेश्चन मागं झालेल्या पेपरमध्ये आलेले. आता मोको हा कायदा प्रामुख्याने कोणत्या गुन्ह्याविरुद्ध वापरला जातो? लहान सहान चोरी विरुद्ध, संघटित गुन्हेगारी विरुद्ध, वाहतूक नियमभंगाविरुद्ध, या कर चुकवेगिरी विरुद्ध. पुढे संघटित गुन्हेगारी विरुद्ध, ऑप्शन क्रमांक बी. मोको अंतर्गत कोणते गुन्हे समाविष्ट होतात? सुपारी, हत्या, खंडणी, वसुली, अपहरण, फक्त वाहतूक, अपघात, शालेय शिस्तभंग, शेतमाल विक्री. कोणता?
सुपारी, हत्या, खंडणी, वसुली, अपहरण. ऑप्शन क्रमांक ए. मोको कायदा कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू केला? दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश. कुठं केला? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू केला. तो कधी? 1999 ला. कशा संबंधी? संघटित गुन्हेगारी. मोको कायद्याचा मुख्य उद्देश काय? सामान्य नागरिकांचे कर नियंत्रण, संघटित गुन्हेगारी किंवा अंडरवर्ल्डवर नियंत्रण, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी. कोणती? संघटित गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डवर नियंत्रण. ऑप्शन क्रमांक बी. C-64 हे कोणत्या राज्यातील नक्षलवादी विशेष दल आहे? छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश. कोणता? आपल्या महाराष्ट्रातलं आहे. तुम्हाला मागच सांगितलं. आता C-64 ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? हा महत्वाचा मुद्दा. मग तुम्हाला मी 664 हे महाराष्ट्राचं आहे, पण स्थापना कधी झाली? हा ते 1979, 1985, 1989 आणि 1995. कधी झाला? 1989. ऑप्शन क्रमांक सी. C-64 चे विद्र वाक्य काय? सेवा व संरक्षण, वीरता व निष्ठा, सत्यमेव जयते व शांती व सुरक्षा. काय? वीरता व निष्ठा. ऑप्शन क्रमांक बी. आता C-4 चे मुख्यतः कोणत्या भागात कार्यरत असते? आता C-64 हे कशा संबंधी आहे? नक्षलवादी संबंधी. तर नक्षलवादी एरिया हा महाराष्ट्रात कुठे? हा प्रश्न महाराष्ट्रात कुठे हे कोणाला सांगायची गरज नाही पडणार. त्यामुळे नागपूर विभाग, गडचिरोली, गोंदिया जंगल क्षेत्र, पुणे जिल्हा, मुंबई उपनगर. मग उत्तर काय असणार आहे? गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा, ते बी जंगल क्षेत्र. ऑप्शन क्रमांक बी. आता C-60 प्रामुख्याने कोणत्या समस्येविरुद्ध लढते? दहशतवाद, नक्षलवाद, सीमावर्ती घुसखोरी किंवा सायबर क्राईम. कशा संबंधीवर लढते? नक्षलवाद. ऑप्शन क्रमांक बी. आता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिजनिंगचा प्रश्न आहे. BFCHHOLT. ऑप्शन आहे KL, EK, DK, JK. आता तुम्हाला अशी एक पेर शोधायची आहे की ते जी इथं बसली पाहिजे. आता तुम्हाला मी मागं पण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की तुमची ABCD पाठ पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो ABCD: ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. ही पूर्ण पाठ पाहिजे. आता ही सॉल्व कसं करायचं? ट्रिक वापरायची. बी नंतर काय सांगितलं त्यांनी? बी आणि सी आणि इथला एक येईल आणि त्याच्यानंतर सोबत एच आणि त्याच्यानंतर एल. आता बी नंतर हा बी आहे. बी नंतर काय घेतला त्यांनी? सी घेतला. हा, ओके. बी नंतर सी नंतर एच नंतर काय घेतला त्यांनी? एल घेतला. किती सोडले? 3 सोडले. इथं किती? 3 सोडले. इथं काय सोडला? एक पण नाही सोडला, 0 सोडला. इथं एक सोडावं लागेल म्हणजे ई येईल. कोणता येईल? ई येईल. आणि इथं 0 सोडले, याच्यात 1 सुटला, याच्यात 2 सुटले आणि याच्यात 3 सुटले, म्हणजे 0 1 2 3. म्हणजे ऑप्शन काय येईल? एक ई येईल. दुसरा कोणता येईल? आता एफ ची जोडी पाहिजे आपल्याला. एफ आणि एच. दुसरा मार्कर हा एफ आणि एच, त्याच्यामध्ये एक सुटला. त्याच्यानंतर ओ आणि एल.
ओ आणि हा यल, त्याच्यामध्ये 2 सुटले, मग आपल्याला एच आणि याच्यात 2 सुटले, याच्यात किती सुटल, याच्यातही 2 सुटतील, 1 सुटला 2 सुटला, म्हणजे येईल आपला काय येणार आहे, 2 सुटल्यानंतर के. ऑप्शन क्रमांक बी हे आपला आन्सर असणार आहे, ई आणि के. पुढचा प्रश्न, AZCXFU. आता AZ, आता परत तीच एबीसीडी लक्षात पाहिजे आपली, ABCDE, तुम्हाला GHIJKLMNOPQRSTUV WXYZ. आता ए आणि झेड घेतला, आपल्याला पहिली पेअर कोणती बघावं लागणार आहे, आपल्या पेअर ए आणि सी, सी नंतर एफ, एफ नंतर काय येणार ते लिहायचं. ए आणि सी मध्ये काय सुटला, बी सुटला, 1 सुटला. सी नंतर एफ किती सुटले, 2 सुटले. आता हे 2 सुटले, आता किती सोडायचे, 3. 3 नंतर जे येईल, झाला जे, आपला जे. आता जे चे ऑप्शन किती, 3 आहे, त्यामुळे आपण ऑप्शन एलिमिनेट नाही करू शकत. आता पुढची पेअर बघू, झेड नंतर एक्स किती सुटला, 1 सुटला. आता एक्स नंतर यू किती सुटले, 2 सुटले. आता यू नंतर किती सोडायचे, 3 सोडायचे, आपण 3 सोडले तसे. यू नंतर 3 सोडल्यानंतर क्यू, जे क्यू, ऑप्शन क्रमांक बी. हे तुम्ही जसं प्रॅक्टिस करशाल तसे आन्सर तुमचे येणार. पुढचा ADEHIL आणि IL नंतर काय आणि शेवटी QT. परत आता पुन्हा तशीच एबीसीडी लक्षात ठेवा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता आपल्याला कोणती पाहिजे, AEI, आयच्या नंतर इड, नंतर इड क्यू. ए नंतर ई किती सोडले, 3 सोडले. ई नंतर आय किती सोडले, 3 सोडले. आता याच्या आय नंतर किती सोडायचे, 3 सोडायचे, म्हणजे यम, आपला यम आला. ओके, यम किती आहे, 3 याच्यात आहे, त्यामुळं आन्सर काही काढता येणार नाही. आता यम नंतर परत 3 सोडले, काय आला, क्यू आला. आता तसंच डी नंतर किती सोडायचे, 3 सोडायचे, हा डी आहे, डी नंतर 3 सोडले, एच आला. एच नंतर परत 3 सोडले, यल आला, आला यल इथं. यल नंतर 3 सोडा तर पी येईल, आन्सर राहील एम पी, म्हणजे आपलं मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक ए, एम पी. पुढचा प्रश्न, CXFUIROLRI. आता पुन्हा तेच एबीसीडी आपल्याला लक्षात ठेवायची. मी सध्या तुम्हाला एबीसीडी अशा याच्यासाठी लिहून देतोय की तुम्हाला समजायला पाहिजे ते फक्त. मी तुम्हाला असं उत्तर सांगाल, येलो उत्तर आहे, आन्सर ओके, त्याच्यात मजा नाही. तुम्ही म्हणशाल सर कसं आलं, तसं ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता आपल्याला कशाची जोड लावायची आहे, पहिली CFI, आय नंतरची इथली व्हॅल्यू, नंतर ओ, नंतर आय. सी नंतर कोणती आहे, एफ आहे, किती 2 गेले. एफ नंतर आय
किती गेले? 2 गेले. आय नंतर काय येणार आहे? यल येणार आहे. पहिली यल ची जोडी. आता याच्यात यल चे 2 ते पेर आहे, त्यामुळे एकही एलिमेंट नाही उरायली. आणि यल नंतर कोणती आली? 2 गेल्यानंतर ओ आली आणि ओ नंतर आर आली. बरं, आपली पेअर लागली. आता आपल्याला पुढची पेअर लावायची आहे एक्स वाली. एक्स नंतर यू, यू नंतर आर, आर नंतर काय ते बघायचंय, नंतर यल, नंतर आय. आता यांच्यामध्ये 2 2चा फरक आहे. तसाच एक्स पासून 2 गेला यू आला, यू पासून 2 गेला आर आला, आर पासून 2 गेला ओ आला. त्यामुळे आन्सर काय येणार आहे? यल ओ. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे मित्रांनो आपलं. त्यामुळे पुढचं सोडवायची गरज पडणार नाही. चला शेवटचा प्रश्न. OT PU Q VG RWH हे आन्सर तुम्ही मला द्यायचंय. कमेंट मध्ये सॉल्व करून मला सांगायचंय काय आन्सर येणार आहे सर. तर मी त्याचा तुम्हाला आन्सर सांगून देतो, पण तुम्हाला आन्सर कसं आलेलं आहे हे तुम्ही मला सांगायचंय. ऑप्शन क्रमांक ए हे आन्सर राहणार आहे. आता ते आन्सर कसं आलं जाऊ द्या, तुम्हाला आता सांगून देतो. हे बघा, ओ पी क्यू आर, आर नंतर ओ पी क्यू आर, आर नंतर काय येणार? यस. नंतर आता टी, आपण टी घेऊ. टी यू व्ही डब्ल्यू, काय झालं? एक्स. एकदम सोपं होतं. नंतर ई घेऊ, ई नंतर एफ जी एच आणि शेवटचा आपला आय, एक्स एक्स आय. ऑप्शन क्रमांक ए बरोबर. नमस्कार मित्रांनो, सॉरी, धन्यवाद मित्रांनो. आजचा पेपर आपण ॲनालिसिस केलेला आहे. 35 पैकी तुम्हाला आउट ऑफ किती मार्क मिळाले मला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. असाच दररोज नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अभ्यास, पोलीस भरती सराव पेपर क्रमांक आपण 39 अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये नवनवीन प्रश्न किंवा जुने आलेले प्रश्न याचा सगळ्यांचा ॲनालिसिस केलेला आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.